कोकणात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा होता, लाखो लोक जातात त्या उत्सवाला, जाताना हजारो माणसं मरतात आणि आतापर्यंत झाले ते ठीक आहे, मृत्युमुखी पडले ते, यानंतर पडायला नको म्हणून यावर्षी गणपती बाप्पांनाच आम्ही घरी आमच्यानं स्वतःच्या बसवता त्या महामार्गावरती जिथे जिथे खड्डे आहेत असे 10 ठिकाणी, लांजापासून म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यापासून ते रायगड जिल्ह्यापर्यंत 10 ठिकाणी रोज एका ठिकाणी गणपती बसवून तोच उत्सव करून 11व्या दिवशी त्याच गणपती बाप्पांना या राज्याचे मुख्यमंत्री यांचं निवासस्थान असलेलं मुंबईतील वर्षा बंगला त्याच्या समोर बसवून त्या दिवशी तिथे उत्सव करून तो गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा शेवटी आम्ही गिरगाव चौपाटीला करणार आहोत. कोकण वास्तविक ही कोकणी जनता ही एकवटण्याचं कारण एकच झालेलं आहे. मुंबई गोवा महामार्ग 2010 सालापासून जो सुरुवात झालेली आहे त्याच्या कामाची अजूनपर्यंत पूर्ण होत नाहीये. महामार्ग पूर्ण होत नाही, परंतु तिथे आतापर्यंत 4531 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि याला सर्व ठेकेदार आणि सरकार जबाबदार आहे. संबंधित आमदार, मंत्री, खासदार हे जबाबदार आहेत आणि ते जबाबदार असल्याने त्यांच्यावरती कलम 302 चा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्यासोबत जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना भरघोस त्यांचा एक चांगला मोबदला द्यावा. त्यानंतर जे काही तरुण आहेत बेरोजगार त्यांच्या घरातील त्यांना PWD सारख्या सरकारी खात्यामध्ये नोकरी मिळावी यासाठी आम्ही हे आंदोलन यावर्षी वेगळ्या स्वरूपाचं घेतोय.